नमस्कार मैत्रिणींनो, तुम्ही म्हणाला आता हे ताट घेऊन कुठं निघाले नक्की. पण आम्ही निघालो होतो दुर्गा देवीची ओटी भरण्यासाठी. तर अनुराजची गडबड कधी जायचं. देवीची ओटी भरायची म्हणल्यानंतर आपल्याला मनात कितीतरी आनंद असतो की आपण देवीची ओटी भरण्यासाठी निघालोय म्हणून. मग हे असं आम्ही रस्त्यावरून निघालो होतो बघा. आणि अनुराजचं चाललं होतं पाठीमागून कोण येते. हे इकडं आमच्या मंडळाचं नाव श्री भैरवनाथ. उद्या महाप्रसाद असल्यामुळं इकडं पुकरायचं चाललं होतं की सर्व महिलांनी तांदूळ निवडण्यासाठी लवकरात लवकर हजर राहावे म्हणून. मग इथं बघा आम्ही आलो मंदिरापाशी, भैरवनाथ मंदिरापाशी. आणि इकडं बघा आमच्या नंदुबाईंचं घर पण मंदिराच्या शेजारीच आहे, त्यामुळं त्या आवाज देत आल्या होत्या की आलाय म्हणून. अनुराज बरोबर बोलत होत्या. आणि आम्ही इकडं आता मंदिरात गेल्यानंतर असं देवीकडे बघितलं की असं वाटत होतं की खरोखरच देवी साक्षात बसले सिंहावरती आणि देवीचं पूर्ण लक्ष आपल्याकडेच आहे असं. मग इथं बघा आता ओटी भरण्यासाठी मी हिरवा ब्लाऊज पीस, नारळ, लिंबू, फूल, खारीक, नंतर सुपारी, फूल, गहू एवढं ओटी भरण्यासाठी आणलं होतं. ही बघा दुर्गा देवी चिंतामणी कलरचीच साडी, मोरपंखी कलरची साडी होती देवीला. आणि इकडं आमचं ग्रामदैवत भैरवनाथ आणि इथं महादेवाची पिंड आहे. आणि इकडं बघा आता मी अगरबत्ती लावून देवीला हळदी कुंकू लावून तिची पूजा करून नंतर मी आता देवीला आणि भैरवनाथ देवाला नमस्कार करून झाल्यानंतर मी आता ओटी भरणार आहे. तर ओटी भरताना तर आई तुझ्या चरणी मी ओटी अर्पण करत आहे. तर सुख, समृद्धी, आनंद, ऐश्वर्य लाभू दे आणि दुःख दारिद्र्य दूर कर असं मी देवीला आणि माझ्या सौभाग्याचं रक्षण कर, मुलांना उदंड आयुष्य लाभू दे असा आशीर्वाद दे असं देवीला मी नमस्कार करून म्हणते आहे. अनुराज कुठं गेला म्हणून बघितलं तर अनुराजचं चाललेलं खेळायचं. आणि इकडून आमच्या नंदुबाई आल्या बघा. आणि त्यांना आम्ही हळदी कुंकू लावलं आणि साखर दिली. इकडं मुलांचं उद्या महाप्रसाद असल्यामुळं साहित्य आणायची गडबड चालू. नंतर आम्ही घरी निघालो. तर कसा वाटला व्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.